वेलकम बॅक टू माय मोडी फूड मेकर चॅनल। रोज रोज तेच शिरा उपमा खाऊन खूपच कंटाळा येतोय आणि काय करायचं ते कळतच नाही। आणि भाकरी आणि चपाती तर खूपच लांबची गोष्ट आहे। चला तर मग पाहूया आजची रव्यापासूनची खूपच अशी भन्नाट रेसिपी, जी खातात सर्वजण खूपच छान असं कौतुक करतील आणि विचारतील कुठून शिकली ही रेसिपी, नेक्स्ट टाइम पक्का कर असा आग्रह धरतील। आता ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी गाजर छान असं खिसून घेतलेले आहे। तसेच मिरची, लसूण हे सर्व काही बारीक करून घेतलेले आहे। थोडंसं फ्लेवरसाठी चिली फ्लेक्स देखील घेतलेले आहे। प्रत्येक वेळी आपण कांद्याचा वापर करत असतो, पण या रेसिपीमध्ये आपण कांद्याचा वापर अजिबात करायचा नाही। म्हणजे जे लोक कांदा खात नाहीत ना, त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे आणि ज्यांना काहीतरी वेगळं ट्राय करायचं आहे ना, त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे। आता एका पॅनमध्ये 3 वाटीभर इतकं पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसंच नमक टाकून घ्यायचं आहे। पाण्याला थोडीफार उकळी आली ना, तर हे सर्व काही टाकून घ्यायचं आहे। उकळी जरी आली नसेल तर काहीच हरकत नाही। त्यानंतर यामध्ये धनेपूड घालायची आहे आणि घरामध्ये अवेलेबल असलेला मसाला देखील टाकून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिटांनंतर उकळी आल्यावर रवा न भाजताच यामध्ये ओतून द्यायचा आहे। पण प्रत्येक वेळी काय करतो किंवा शिरा बनवत असताना यामध्ये छान असा भाजून घेत असतो। आता हा रवा यामध्ये ओतून घेतल्यानंतर सर्व काही एकजीव करून घ्यायचं आहे। रवा ओतून दिल्यानंतर गुठळ्या होण्याची जास्त शक्यता असते, त्यामुळे छान असं वैरून घेऊयात, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत। सर्व काही एकजीव झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेऊयात। ते 4 मिनिटं गार होऊ द्यायचं आहे। त्यानंतर काय करायचे आहे, आपल्याला जसा हवा आहे ना त्याचा छान असा आकार द्यायचा आहे। म्हणजे आपण नगेट्सला कसा देतो ना आकार, तशाच पद्धतीने दिला तरी काहीच हरकत नाही। देत असताना हाताला जर चिकटत असेल ना, तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हाताला चिकटणार नाही। मस्त असा आकार देऊन झाल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून एका पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे। आता हे तेल छान असं कढून द्यायचं आहे। तेल छान असं कढल्यानंतर आता हळूहळूप्रमाणे, म्हणजेच पॅनमध्ये जेवढे बसतील ना तेवढे छान असे तयार झालेले हे नगेट्स यामध्ये तळून घ्यायचे आहेत। आणि हे सर्व करत असताना गॅस मंद आचेवर ठेवून द्यायचा आहे, नाहीतर काय होतं, वरून भाजतात आणि आतून कच्चे राहतात। त्यामुळे काळजीपूर्वक छान असं फ्राय करून घ्यायचे आहेत। सोनेरी रंगावर येऊपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजेच फ्राय करून घ्यायचं आहे। मला जवळजवळ हे करत असताना 3 ते 4 मिनिटं लागलेले आहेत, कारण मी गॅस मंद आचेवर ठेवूनच केलेला होता। बघा सोनेरी रंग येत आहे। आता याला काढून घेऊयात। तयार झालेले आहेत मस्त असे रव्यापासूनचा कधीच न खाल्लेला, शिरा उपमापेक्षाही भारी असणारा टेस्टी आणि कुरकुरीत नाश्ता। भन्नाट आहे ना ही रेसिपी? तुम्ही ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा। ट्रस्ट मी, खूपच छान लागते ही रेसिपी। हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करा। आणि हां, कमेंट करायला अजिबात विसरू नका। मी बघते की तुम्ही नुसतं व्ह्यूज करता, कमेंट अजिबात करत नाही। नक्कीच कमेंट करा, मी नक्कीच रिप्लाय करेन। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।